माता हे वर्धेकरांचं ग्रामदैवत. गावातल्या जुन्या इतवारा परिसरातलं शीतळा मातेचं हे मंदिर साधारण 150 वर्ष जुनं असल्याचं सांगितलं जातं. मंदिरात येताच संकटमोचन हनुमानाचं दर्शन सर्वप्रथम होतं. मंदिराच्या गर्भगृहात आधी भैरवाचं दर्शन घेण्याची प्रथा, त्याशिवाय देवीची पूजा पावन होत नसल्याचं सांगितलं जातं. मंदिरात संपूर्ण शांतता, चारही बाजूनी हवा आणि सूर्यप्रकाश अगदी खेळता अशी या मंदिराची रचना आहे. समजा 150 वर्ष पहिले भेटलेली आहे मूर्ती आहे आणि इथं एका झाडाखाली फक्त असे आणून ठेवून दिली होती. त्याच्यानंतर इथं मोठं एक मंदिर बनवण्यात आलं आणि अशा प्रकारे ही मंदिरची जी आहे कीर्ती ही पूर्ण वर्धेभरात पसरली आणि इथे लग्नाची हळद आणि मुलांचे जे काही आहे बाळपण वगैरे ते सर्व इथं येतात. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे कांजिण्या झालेल्या रुग्णाला देवीच्या अंगाच्या पाण्यानं आणि कडुलिंबाच्या पाण्यानं स्नान घातल्यास आराम मिळतो अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे रुग्ण भाविकांची इथे गर्दी दिसून येते. कांजिण्या निघाल्यामुळे देवीला दिल्यावर अशी एक प्रथा आहे की जायचं, कडुलिंबाचा पाला पाणी हे दिल्यावर होतं बा, म्हणजे नवस पूर्ण होतो या देवीजवळ आल्यावर. अशी एक परंपरा आहे की होळीला शांत करण्यासाठी सगळा हा हिंदी सायडर वर्ग आईपाशी पहिल्या दिवशी आंघोळ घालून आईला सोहळ्यामध्ये आईचा प्रसाद बनवतात. त्या प्रसादाला म्हणतात कोणी बासोडा म्हणतात, कोणी माताजीचा थंडा म्हणतात आणि पहाटे 2 वाजेपासून इथे आईला आंबील, दही, दूध आणून चढवतात. लग्नाची हळद, दही भाताचं बोण आणि कडुलिंबाचा पाला देवीला प्रिय असल्याचं सांगितलं जातं. वर्धेकरांचा दिवस देवीचं दर्शन घेऊन सुरू होतो. देवीच्या दर्शनानं दिवस सुरू केल्यानं मनाला शांतता मिळते असं भाविक सांगतात. मी नेहमी हा शीतळा माता मंदिरमध्ये येतो आहे मागच्या 20-25 वर्षापासून आणि या मंदिरमध्ये इतकी म्हणजे मान्यता आहे कुलदेवीची का कोणतेही मन्नत इथे मागितली तर पूर्ण होतात. शारदीय आणि चैत्र नवरात्र इथे मोठ्या उत्साहात साजरं केलं जातं. नंतर पंचमी ते अष्टमी पर्यंत 3 दिवस आणखी एक उत्सव साजरा केला जातो. बासोडा असं या उत्सवाचं नाव आहे. 1 दिवस अगोदर पहाटे 4 वाजण्यापर्यंत घरात शिजवलेलं अन्न आणून इथे भोग लावण्यासाठी महिला रांगेत लागून दर्शन घेतात. पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, वर्धा.